हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव घेताय आज? हो, घेते ना. मग तेच म्हटलं आज गुरुपौर्णिमा आहे हो, म्हणून आज म्हटलं. जरा बिझी तर आहे, हा पण जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात घेऊन टाकेल. हा त्या दिवशी मी केलेलं शेअर, हा हा. पण जे मला जो करायचा होता तो केलाच नाही. अच्छा. हा मला हा केंद्रे दादांचा करायचा होता एक हा, सांगा अनुभव. ना ताई. हा मी त्यांना फोन केला आणि विचारलं की मला म्हणजे असं मन नाही म्हणलं लागत आहे असं पूजा वगैरे करताना. हा हा मला हा असं म्हणजे हेच होतंय, दुर्लक्षच होतंय. हा हा. एकदम खेकसले माझ्यावर. अच्छा. म्हटलं ते बरोबर आहे, कारण स्वामी पण ओरडतच होते. हा 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 पण त्यांच्या ओरडण्यानं जरा तरी काहीतरी म्हणजे हे झालं. हा आणि मग त्यांनी मला एक सेवा दिली. हा तर म्हटले ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र किंवा कुठलं काही किंवा पुस्तक वाचताना, हा सारामृत वगैरे वाचताना हा तुम्ही जी विभूती केली आहे का नाही ह्याची हा तारक मंत्राची, हा 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 हा. ती त्या खडी साखरेला लावायची आणि अच्छा. 3 दिवस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते कराल हं. त्यावेळेस ते तोंडात टाकायची. आणि अच्छा. लक्ष त्या हा. खडी साखरेच्या वाटीकडेच पाहिजे तुमचं. खडीसाखरेच्या. वाट्याकडे लक्ष ठेवायचं. अच्छा. वाटीत ठेवलंय ना, वाटीत हा त्याच्याकडे हा 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 लक्ष ठेवायचं. पुस्तक वाचताना किंवा तुम्ही मंत्र बोलत असाल, तुम्ही काय करत असाल त्यावेळेस. हा हा. आणि त्याच्यानं फरक पडला मला. हं. हो ना. हो, पडला बघा फरक. किती छान ताई. हा तर हा दादांनी ओरडले, पण ते मला मान्य होतं, कारण माझ्याकडनं चूक होती म्हणल्यानंतर ओरडणं हे त्यांचं हेच होतं. ते दादा काहीच नाही नाही वाटलं. ओरडत ताई. ज्या वेळेला ते स्वामीच म्हणायचं ना. स्वामीच असतात ते, हा. त्यामुळे आपण वाईट नाही वाटून घ्यायचं. नाही नाही, वाईट नाहीच वाटलं मला. उलट भारी वाटलं की भारी ओरडले वाटलं. मला. हा. हा. वाईट किती वाटलंच छान नाही. मनमोकळं अगदी बोलतात. आणि तो म्हणजे ते सांगतात ना, तेव्हाच असं आपल्याला इतकं हॅलो. छान वाटतं, की अर्ध दुःख तिथेच संपल्यासारखं वाटतं. हो हो हो. नाही का? हा. आणि माझ्या बाळाचा पण नातवाचा पण एक सांगायचा अनुभव. हां, सांगा ना ताई. हा. तो एक 3-3.5 महिन्याचा होता. तो लवकरच रांगायला वगैरे लवकर सगळ्या क्रिया त्याच्यात झाल्या. अच्छा. आम्ही 3.5 महिन्यात झालेला. हां, आणि हां. तो रांगत होता आणि खूप त्रास देत होता. आणि आम्ही ते हार वगैरे करायचो, फुलं तोंडात घालायचं म्हणून आम्ही हां. ते घेऊन आलो, वॉकर घेऊन आलो. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. तर म्हटलं आता तुम्ही 6-4 महिन्याची मुलं बसूनच राहणार ना, त्यात काही हो, करणार नाही. हो. बरोबर. त्यासाठी आम्ही ते आणलं हां. आणि एकच दिवस तो शांत बसला. दुसऱ्या दिवशी ते वॉकर घेऊन पळायलाच लागला. अरे वाह! बघा. हो. असं म्हणजे बापरे! इतकं म्हणजे, आणि 9व्या महिन्यात तर चालायला सुद्धा लागला. अरे वाह! आणि त्याचा जन्म सुद्धा बघा की अक्षय तृतीया, तुम्हाला ओह! सांगते, शिवाजी महाराज जयंती, ते अरे रमजान वाह! ईद होते, बसवेश्वर जयंती होती. अरे बापरे! बघा. हो. दरवर्षी काय असं येत नाही ना. गेल्या वर्षी तसं होतं. हो, 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 हो. हो. म्हणजे एवढे ते योग सगळे. बघा किती छान होते. लय छान योग आले होते ते. फार गुणी बाळ असेल बघा ते. खूप स्वामींची बाळ कृपा गुणी आहे आहे. त्याच्यावर. झोपत नाही पण. नुसतं पळतो. स्वामी जसे पळतात तसे पळत असतो सारखा. हो ना? हो. मस्त. आमच्या असं. बहिणीला फोन केला, म्हणजे तिनं मला फोन केलेला, कसं ग हां, बाळ आहे काय आहे? तर हां. काय अगं म्हटलं, नुसतं पळतंय. ती डायरेक्ट बोलली, अरे स्वामीच पळतायत ते. हां. खरंय, खरंय, खरंय. स्वामी. आणि आता सगळं ते हं. उदी वगैरे घेणार, प्रत्येकाला येऊन लावणार. अरे वाह! बघा किती छान हो. संस्कार घडतायत ताई. आणि त्याला डोकं तारक ठेवून आणखीन मंत्र पण आता ऐकवत जा. त्याला जसं बोलता येईल तसं ऐकवते. बोलायला लावा. अजून बोलायलाच येत नाही. बाकी हां. सगळं क्रिया सगळं व्यवस्थित करतो, सगळं बरोबर करतो. बोलेल, बोलेल. अजून छोटा आहे ना. आताशी 13 महिन्यात बाकीचं हां, बोलतो. हां. पण मग ते नाही. आणि तो नाही. एक बघा 3.5 महिन्याचा, 3.5-4 महिन्याचा रांगत होता. अच्छा. हां, हां. आणि आमच्या मिस्टरांनी काय केलं, हां, म्हणजे आम्ही दोघं कॉटवर बसलो होतो आणि त्याला पण घेऊन बसलेलो. तर मला हां, काहीतरी कोणी हाक मारली म्हणून मी पुढे गेली. हां, आणि मी म्हटलं आता ते आहेत कशाला मी पाहिजे, म्हणून मी तिकडे हां, गेली. आणि हां, ती दोघं तिथंच होती. आणि हां. ह्यांच्या लक्षातच नाही की बाळ कॉटवर आहे. ओह! हे गेले मोबाईलला चार्जिंग लावायला. हां, 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 हां. तेवढ्यात ते ते तिकडे चार्जिंग लावतात, मी इकडं पुढं किचन मध्ये गेली.
हा हा आणि बाळ वरून खाली पडलं. बापरे. हो ओ. ताई, हम्म. कुठं सुद्धा त्याला काही सुद्धा लागलं नाही, कसलंच. बापरे, स्वामींची म्हणलं लीला. ही स्वामींचीच कृपा म्हटलं. खरंच खरंच. कारण आहे ना, लक्षच नव्हतं म्हणजे त्यांच्या डोक्यातच नाही की बाळ खाटवर आहे म्हणून. हा. असं बघा, झालं. मी शेअर तो करते हा एक ताई. अनुभव मस्त. हा हा हा, श्री चालेल स्वामी चालेल. समर्थ. हा.